नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांनी तब्बल 26,000 कोटी रुपयांचा लाभ घेतल्याची माहिती समोर. लाभ बंद झालेल्या काही महिलांनी श्रावण बाळ व निराधार योजनेसाठी अर्ज करण्याची चर्चा. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती शिंदे समितीला 2027 पर्यंत मुदतवाढ. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न. अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता. डोंबिवलीत भाजपाचे 4 माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. भाजप शिंदे सेनेचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम करणार असल्याचा विरोधकांचा दावा. कराडमध्ये सातबाऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी लाच मागणारी महिला ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी काही जणांचा सहभागी असण्याची शक्यता. पुणे विषारी दारू प्रकरणात रसायन पुरवणाऱ्या पिता पुत्राला नवी मुंबईतून अटक. फडणवीसांचा मोठा निर्णय, महाराष्ट्राचे क्वांटम डीप टेक धोरण लवकरच. सोलापूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला अद्याप AICTEची मान्यता मिळाली नाही. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात, नाफेडीची कांदा खरेदी रखडण्याची शक्यता. सरसकट कृषी कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने 12 लाखांहून अधिक शेतकरी प्रभावित. गणपतराव देशमुख सूतगिरणीच्या व्याज परतव्यावरून राजकीय वाद रंगला. शासकीय निवासस्थानांच्या थकबाकी वसुलीसाठी मुंबईत नवे नियम लागू होणार. तुळजापूर भवानी मंदिर परिसरात बोगस पुजारी आणि एजंटकडून भाविकांची फसवणूक. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 7 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान. शाळा बसच्या भाड्यात 15% वाढ, पालकांवर आर्थिक भार. पुढील 24 तासात राज्यातील अनेक भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता. मान्सून पूर्व पावसात मुंबईतील पायाभूत सुविधांची पुन्हा पोलखोल. टीम इंडियाच्या T20 संघासाठी नव्या कर्णधारांच्या नावाची चर्चा रंगली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराण विषयक भूमिका पुन्हा चर्चेत. इराणकडून कुवेत विमानतळावर ड्रोन हल्ल्याचा दावा, मध्य पूर्वेत तणाव वाढला. सध्या इतकाच. बघत रहा लोकतंत्र मिरर.